अशोकरावांकडे आता फक्त 100 रुपये शिल्लक होते. तेच स्वतःकडचे 100 रुपये आणि हातात एक पिशवी घेऊन अशोकराव भाजी मंडईकडे चालू लागले आणि आपल्या पत्नीला आवाज दिला, सुनंदा, दरवाजा बंद कर, मी भाजी घेऊन येतोय. ठीक आहे, पण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणायला विसरू नका. चालता चालता अशोकरावांच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत होते. त्यांचं मन अस्वस्थ होतं. अरे अशोक भाऊ, या या, आज खूप दिवसांनी दर्शन दिलं. तसे तर तुम्ही रोज भाजी घ्यायला येत होतात. अहो, आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता 2 वृद्ध माणसं किती भाजी खाणार? शिवाय महागाईसुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एवढा खर्च का करावा? अशोकरावांनी उत्तर दिलं. हे खरं आहे भाऊ. बरं सांगा, कोणकोणत्या भाज्या घ्याल? अशोकराव विचार करत म्हणाले, फक्त अर्धा किलो बटाटे, कांदे आणि अर्धा किलो टॉमॅटो दे. थोडी कोथिंबीर पण टाक. ठीक आहे भाऊ. 50 रुपये झाले. सगळ्या भाज्यांसोबत कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या देताना भाजीवाल्याने सांगितले. अशोकरावांनी संकोचपूर्ण नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि आपल्या खिशातून 30 रुपये काढले. पैसे पुढे करत म्हणाले, राजाराम, आता हे 30 रुपये ठेव. काय आहे ना, मी जास्त पैसे घेऊन आलो होतो, पण इकडे येण्याआधी मी औषधं घ्यायला गेलो होतो. औषधांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की सगळे पैसे तिकडेच खर्च झाले. म्हणून उरलेले 20 रुपये मी नंतर देईन. तेव्हा राजाराम म्हणाला, मला माफ कर. काय भाऊ, तुम्ही इतक्या वर्षापासून माझ्याकडून भाजी घेत आहात. मी तुमच्याकडून कधी पैसे मागत आहे का? कधी पैसे असतील तेव्हा मला द्या. ठेवा आता ते 20 रुपये. राजाराम येतोय 1-2 दिवसात, असं म्हणत अशोकराव भाजी घेऊन घरी परतले. अरे, आला तुम्ही? हे काय, तुम्ही चालत आलात? अशोकरावांनी होकारार्थी मान हलवली. मग सुनंदाताई रागाने म्हणाल्या, तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की ऑटोने जा आणि ऑटोनेच या. ऐकता कुठे तुम्ही? आणि हे काय, तुम्ही तर भाजी घ्यायला गेला होतात, फक्त कांदे बटाटे घेऊन परत आलात. तर काय करू सुनंदा, फक्त 100 रुपये होते खिशात. ही भाजीसुद्धा 50 रुपयांची आहे. इज्जत वाचवण्यासाठी भाजीवाल्यासमोर खोटं बोलावं लागलं की पैसे आणले होते, पण औषधांवर खर्च झाले. सांग ना, मी एक अधिकारी मुलाचा बाप आहे, पण खिशात एक दमडीसुद्धा नाही. असं म्हणता म्हणता अशोकरावांच्या डोळ्यातून अश्रू आले. मग सुनंदाताईंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले, अहो, जर पेन्शनचे पैसे संपले होते तर सुशांतला फोन करून पैसे पाठवायला सांगायचं ना. अगं सुनंदा, त्यालाही स्वतःला समजायला नको का की त्याचेही काही कर्तव्य आहे आईबाबांप्रती. माझ्या पेन्शनचे 20,000 भेटतात, त्यातले 10,000 कर्जाचा हप्ता फेडण्यात जातो. तो कर्ज जो मी सुशांतच्या शिक्षणासाठी घेतला होता. एवढं कमी उत्पन्नात या महानगरात राहणे शक्य नाही. ज्याचं करिअर घडवण्यासाठी आम्ही आमच्या सर्व इच्छा मारल्या, तोच आज आम्हाला विसरून स्वतःचा बंगला बांधून आयुष्य आरामात जीवन जगतो. का सुनंदा, म्हातारपणात आपल्याला मुलांच्या सोबतीची गरज नव्हती का गं? तेव्हा सुनंदाताई आपल्या नवऱ्याला समजावू लागल्या, तुम्ही तर जाणता की आजकालची मुलं त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. त्यांच्या आयुष्याला त्यांच्या पद्धतीने जगू इच्छितात. त्यात काय चूक आहे? मुलं आनंदी राहिली की आईबाबांनाही आनंद मिळतो. बस पण सुनंदा, प्रत्येक वेळी तू मुलगा आणि सुनेच्या चुका झाकायला सुरू करतेस, असं अशोकराव रागात म्हणाले. परंतु त्यानंतर सुनंदाताई प्रेमाने म्हणाल्या, अहो, मी तुमच्या सर्व गोष्टींना सहमत आहे, पण एकदा मुलं मोठी झाली आणि त्यांच्या पायावर उभी राहिली तर आपण काही बोलू शकत नाही. चला, फोन लावा आपल्या मुलाला. असं म्हणत सुनंदाताईंनी अशोकरावांच्या हातात मोबाईल दिला आणि त्यांच्या शेजारी सोफ्यावर बसल्या. अशोकरावांनी फोन लावला. घंटी वाजत राहिली, पण कोणी फोन उचलला नाही. खूप वेळ प्रयत्न केल्यावर अखेर त्यांच्या मुलाने, सुशांतने फोन उचलला. पण अशोकराव काही बोलण्याआधीच सुशांत म्हणाला, बाबा, आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही, उद्या बोलतो तुमच्याशी. असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. काय झालं हो, फोन नाही उचलला का त्याने? सुनंदाताईंनी विचारलं. तेव्हा अशोकराव म्हणाले, फोन तर उचलला होता, पण तुझ्या लाडक्याकडे वेळ नाही असं म्हणून फोन ठेवला की उद्या बोलतो. ठीक आहे, काही हरकत नाही. मोठा प्रसंग असेल, कुठल्या तरी महत्त्वाच्या कामात असेल तो. चला, मी चहा बनवते. असे म्हणत सुनंदाताई स्वयंपाकघरात गेल्या. दुसऱ्या दिवशी अशोकराव आपल्या मुलाच्या फोनची वाट पाहत राहिले, पण फोन आला नाही. असा काय व्यस्त आहे की आपल्या आईबाबांना एक फोनसुद्धा करू शकत नाही? अशोकराव उदास आवाजात म्हणाले. तेव्हा त्यांच्या मोबाईलच्या फोनची घंटी वाजली.
तेव्हा सुनंदाताई म्हणाल्या, पहा, आपला मुलगा इतका वाईट नाही जेवढा तुम्ही समजता. अरे नाही, सुशांतचा फोन नाही आहे, तर देशपांडे आहेत आपले जुने शेजारी, असं म्हणत अशोकरावांनी फोन उचलला. तिकडून आवाज आला, अरे भाऊ अशोकराव, कसे आहात? तब्येत तर ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, अशोकराव म्हणाले. तेव्हा देशपांडे म्हणाले, सगळं ठीक आहे, तर कालच्या पार्टीला का नाही आलात तुम्ही? ते ऐकून अशोकराव आश्चर्यचकित होऊन विचारलं, पार्टी? कुठली पार्टी? अरे भाई, कमाल करता तुम्ही. तुम्ही सुद्धा. काल तुमच्या मुलाच्या सुनेच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती. काय शानदार पार्टी दिली होती त्यांनी, देशपांडे म्हणाले. अशोकरावांना आता काही समजत नव्हतं. त्यांचं पूर्ण शरीर सुन्न झालं होतं. मग देशपांडे म्हणाले, काय झालं अशोकराव, कुठे हरवला? मग स्वतःला सावरत अशोकराव म्हणाले, अरे हो, मुलाने तर बोलावलं होतं, पण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी गेलो नाही. मग देशपांडे म्हणाले, तर अशोकराव, एक गोष्ट मानायला हवी. आज तुमचा मुलगा ज्या स्थानी पोचला आहे ते तुमच्या वर्षानुवर्षाच्या तपश्चर्येचे फळ आहे. इतक्या मोठमोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं आहे त्याचं, आणि आता तर त्याला नोकरीमध्ये अजूनच बढती मिळाली आहे. देशपांडे बोलत राहिले आणि अशोकराव डोळ्यात पाणी घेऊन सर्व ऐकत होते. देशपांड्यांसोबत बोलून झाल्यावर अशोकरावांनी फोन ठेवला. तेव्हा सुनंदाताई म्हणाल्या, तुम्ही फोनवर खोटं का बोलत होता? काल तर तुम्ही अगदी बरे होतात. त्यावर अशोकराव म्हणाले, सुनंदा, काल आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती. काल रात्री आपल्या अधिकारी मुलाने आपल्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली आहे. याच कामात तो व्यस्त असेल, म्हणून आमच्यासोबत बोलायलाही त्याच्याकडे वेळ नव्हता. हे ऐकून सुनंदाताई म्हणाल्या, अरे हो, काल तर 3 ऑक्टोबर होतं. 3 ऑक्टोबरला मुलांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. आपण कसे विसरलो त्यांना शुभेच्छा द्यायला. कदाचित म्हणून मुलं आपल्यावर नाराज असतील. तू सुद्धा हद्द करते सुनंदा. आपण शुभेच्छा दिल्या नाही म्हणून काय त्यांनी आपल्याला पार्टीला बोलवायचं नाही? आपल्याला बोलवलं असतं तर त्यांना आपली लाज वाटली असती ना. देशपांडे सांगत होते की शहरातले मोठे मोठे अधिकारी लोक आले होते पार्टीत. तूच सांग, आता मी बहाणा केला नसता तर काय सांगितले असते की आपला मुलगा आपल्या आईबाबांना पार्टीत आमंत्रणसुद्धा देत नाही. अशोकराव आपल्या पत्नीला हे सगळं सांगत होते की त्यांच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येऊ लागले. पाहिलं तर देशपांडेंनी रात्रीच्या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ पाठवले होते. सगळे फोटो आणि व्हिडिओ पाहून ते दोघेही आश्चर्यचकित झाले. पार्टी खरंच खूप शानदार होती. मोठे मोठे मंत्री आणि सेलिब्रिटीज आले होते. सुशांतचे मित्रमैत्रिणी आणि ओळखीच्या लोकांशिवाय त्यांच्या सुनेचे आईवडील आणि इतर नातेवाईकही पार्टीत उपस्थित होते. सेलिब्रेशनमध्ये एक खूप मोठा केक ठेवला होता. केक कापताना सुनेचे आईवडील त्या दोघांसोबत उभे होते. हे सगळं पाहून अशोकराव आणि सुनंदाताईंना वाटलं की जणू काही त्यांचं अस्तित्व आता शून्यच आहे. पुढे 2-3 दिवस कसे बसे त्यांनी घरचा खर्च चालवला. तिसऱ्या दिवशी जेव्हा पेन्शन आली तेव्हा अशोकरावांनी सर्वात आधी भाजीवाल्याला पैसे देण्यासाठी गेले. घरी परतताना नेहमीप्रमाणे रस्त्यावरच्या दुकानदाराजवळ थांबले. जसे ते आत गेले तेव्हा दुकानदार त्यांना पाहून आपल्या खुर्चीतून उठून त्यांच्या पायावर पडला. अशोकरावांनी त्याला आपल्या मिठीत घेत, काका, तुम्ही कसे आहात? दुकानदाराने विचारले. मी खूप मस्त आहे बाळा. खूप दिवस झाले तुझी भेट झाली नाही म्हणून भेटायला आलो. कामधंदा कसा चालू आहे? बेटा, काका, तुमच्या कृपेने आणि देवाच्या आशीर्वादाने सगळं छान चाललं आहे, असे म्हणून दुकानदाराने त्यांचे सामान भरू लागला. तेव्हा अशोकराव त्याला म्हणाले, बाळा, माझं सामान नको भरू. आता माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीत. तेव्हा तुम्हाला काका असं बोलू नका. आज फक्त मी तुमच्यामुळे स्वतःच्या पायावर उभा आहे हे मी विसरलो नाही. त्यावेळेस जेव्हा कोणी माझी मदत करायला तयार नव्हते तेव्हा फक्त तुम्हीच माझी मदत केली होती. 8 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या वडिलांचं छत्र माझ्या डोक्यावरून हटलं होतं आणि माझी आई आजारी होती तेव्हा माझ्याकडे त्यांच्या उपचारासाठी 1 रुपयासुद्धा नव्हता. तिच्यावर उपचार करण्यासाठी मला चोरी करण्याचा मार्ग स्वीकारावा लागणार होता. पण तुम्ही ना तेव्हा मला फक्त माझ्या आईच्या उपचारात मदत केली, तर मला काही पैसे देऊन हा व्यवसाय सुरू करायला मदत केली. तुमच्या त्या उपकाराची परतफेड मी आयुष्यभर करू शकणार नाही. काही वेळ त्याच्यासोबत गप्पा मारून अशोकराव घरी आले. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी सकाळी चालून परत आल्यावर अशोकराव म्हणाले, अरे हे काय सुनंदा, अजून झोपली आहेस? तब्येत ठीक आहे ना तुझी?
माहिती नाही, पुन्हा छाती जडजड होते. सुनंदाताई म्हणाल्या, अगं सुनंदा, मी किती वेळा सांगितले आहे की एकदा जाऊन तपासणी करून घे, पण तू ऐकतच नाहीस. खर्चाच्या भीतीमुळे तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही ना. आज तुला डॉक्टरकडे चालावंच लागेल. हट्ट करून अशोकराव सुनंदाताईंना आपल्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले. पण डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की परिस्थिती थोडी गंभीर आहे. त्यांना एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवा. डॉक्टरांनी सल्ला दिला. अशोकराव चिंतेत पडले. हा विचार करून की मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्चही मोठा होईल. डॉक्टरांकडून तपासणी करून घरी आल्यावर अशोकरावांनी पुन्हा आपल्या मुलाला फोन लावला. हॅलो बेटा. हा बाबा, कसे आहात तुम्ही? खूप दिवस झाले प्रयत्न करतोय की थोडा वेळ काढून तुम्हाला भेटू, पण दरवेळी काही ना काही काम येतं, असं सुशांत म्हणाला. ते ठीक आहे बेटा, पण तुझ्या आईची तब्येत ठीक नाही. अशोकराव म्हणाले. काय झालं आहे आईला? सुशांतने विचारले. बाळा, काही दिवसापासून तिच्या छातीत खूप दुखत आहे. फॅमिली डॉक्टरने सांगितले आहे मोठ्या दवाखान्यात तपासणी करून घ्या. तुला माहीत आहे की माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मग बाबा, त्यांना त्यांना डॉक्टर राऊतकडे घेऊन जा. त्यांच्यासोबत बोलतो मी. हो बेटा, ते ठीक आहे, पण जर त्याने काही टेस्ट करायला सांगितले किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले तर पैसे तर लागतील ना. अहो बाबा, संपूर्ण शहरात तुम्ही कुठेही उपचार करून घ्या, काहीही टेस्ट करून घ्या, फक्त माझ्याशी बोलणं करून द्या. आता मी फोन ठेवतो. बाबा, थोडं काम आहे. अशोकराव फोनवर हॅलो हॅलो म्हणत राहिले, पण दुसऱ्या बाजूने फोन कट झाला होता. लाचार होऊन ते खुर्चीवर बसले. 3 दिवसाने रविवारी सुशांतने आपल्या पत्नीला मेघाला सांगितले, मेघा पटकन तयार हो, आज आई बाबांना भेटायला जायचं आहे. काय? मी त्या वस्तीत जाणार नाही, मेघाने नाखुश होऊन उत्तर दिलं. तेव्हा सुशांत म्हणाला, पण मेघा, आईची तब्येत खराब आहे. 3 दिवस झाले बाबांचा फोनही आला होता आणि भेटायला गेलो नाही तर मी त्यांना पैसेही पाठवू शकलो नाही. हा मग काय झालं? ड्रायव्हरजवळ पैसे पाठवून दे, पण मला जायला सांगू नकोस, मेघाने उत्तर दिलं. पण मेघा, आईची तब्येतीची चौकशी करायला तर जावं लागेल ना तिथे. अरे हो, 2 दिवसापूर्वी बाबांचा फोन आला होता माझ्या फोनवर. मी तुला सांगायचं विसरलो. काय? तू ही गोष्ट कशी विसरू शकतेस? तेव्हा तू खूप बिझी होतास आणि ते तुझ्याशी बोलू इच्छित होते. मी म्हटलं की नंतर तुझ्याशी बोलणं करून देईल. पण सुशांत, मला नाही वाटत की काही गंभीर समस्या असेल. सुशांतने लगेच आपल्या वडिलांना फोन लावला, पण फोन व्यस्त होता. मी आता तिथे जातो, असं म्हणत सुशांत घाईघाईने बाहेर निघून गेला. काही वेळानंतर अशोकरावांच्या घराबाहेर एक मोठी गाडी येऊन थांबली आणि गाडीतून उतरून सुशांत घरात आला. तेव्हा त्याचे वडील आपल्या एका जुन्या मित्रासोबत बसले होते. आतमध्ये येताच सुशांतने खिशातून 10,000 रुपये काढून टेबलवर ठेवले. फोनकडे पाहून नाराजगीने म्हणाला, काय बाबा, किती वेळा फोन केला मी तुम्हाला, पण तुमचा फोन लागला नाही. हे बघा, तुम्ही रिसिव्हर नीट ठेवला नाही. ठीक आहे बेटा, अशोकराव म्हणाले, आणि मी 2 दिवसापासून तुला फोन करत होतो त्याचं काय? अहो बाबा, काय सांगू, किती बिझी होतो. जेव्हा तुमचा फोन आला मी तेव्हा मुख्यमंत्री साहेबांसोबत व्हिडिओ कॉलवर होतो. पण तुम्ही पुन्हा फोन का नाही केला? बेटा, मी एकदा नाही, कमीत कमी 10 वेळा फोन केला होता तुझ्या बायकोच्या मोबाईलवर. विश्वास नाही बसत तर बघ माझा मोबाईल. अच्छा, कदाचित तिचा फोन स्विच ऑफ असेल. चला सोडा. हे बघा बाबा, तुमचा मुलगा आता मोठ्या पदावर पोचला आहे. मी कॅबिनेट सेक्रेटरी बनलो आहे. सुशांत तिथल्या काकांना सांगतो, आईला पटकन बाहेर घेऊन या, मी तिच्या आवडीची मिठाई घेऊन आलो आहे. तेवढ्यात अशोकराव म्हणतात, बाळा, आता त्याचा काहीच फायदा नाही. तुझी आई हे जग सोडून गेली आहे. हे ऐकून सुशांत स्तब्ध झाला. तो वडिलांकडे पाहू लागला. फक्त तुझ्या बेफिक्रीमुळे माझी सुनंदा कायमचं जग सोडून गेली, असं म्हणत अशोकराव जोरात रडू लागले. तुम्ही काय बोलत आहात बाबा? सुशांत म्हणाला. त्याचवेळी अशोकरावांचे मित्र शामराव म्हणाले, बेटा, तुझ्या वडिलांनी डॉक्टर राऊताकडून सल्ला घेतला होता आणि त्यांनी चांगल्या हॉस्पिटलमध्ये आईला ॲडमिट करा असं सांगितलं. पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये पैसे न देता तुझ्या आईला दाखलही कुणी करून घेतलं नाही. तुझा हा वृद्ध बाप त्यांच्यासमोर गयावया करत होता, पण पैसे जमा केल्याशिवाय ते उपचार सुरू करण्यास तयार नव्हते. हे सगळं ऐकून सुशांत सुन्न झाला. त्याने आपलं डोकं धरलं आणि जमिनीवर बसला. आज त्याची आई त्याच्या निष्काळजीपणामुळे या जगातून निघून गेली होती. मग तो थरथरत आवाजात म्हणाला, आणि आईचे अंतिम संस्कारही 2 दिवसापूर्वी झाले आहेत. मग रडत रडत सुशांत म्हणाला, तुम्ही मला सांगितले का नाही? असं का केलं तुम्ही? तेव्हा अशोकराव म्हणाले, तुला हे बोलताना लाज वाटत नाही का?
आता मला तुझी अजिबात गरज नाही. जेव्हा गरज होती तेव्हा तू इथे नव्हता. गरजेच्या वेळी तू आमच्यासोबत असता तर आज तुझी आई जिवंत असती. आत्ताच्या आता इथून निघून जा आणि हो, हे तुझे पैसेसुद्धा घेऊन जा. आता याची मला काही गरज नाही." उदास मनाने सुशांत घरी परतला. असं कसं करू शकतात बाबा माझ्याबरोबर? आईचे अंतिम दर्शनसुद्धा करू शकलो नाही. तेव्हा त्याची बायको मेघा म्हणाली, "पण बाबांनी इतक्या घाईघाईने आईचे अंतिम संस्कार का केले?" "मेघा, जर तू बाबांचा फोन उचलला असता तर ही वेळ आली नसती. हे बघ, तुझ्या फोनमध्ये 10 मिस कॉल आहेत त्यांचे." "पण सुशांत, हे कॉल्स अनोळखी नंबरवरून आले आहेत. मला कसं कळणार होतं की फोन बाबांचा आहे म्हणून?" असेच दिवस सरत होते. एक दिवस सुशांतला त्याच्या सासऱ्यांचा फोन आला. फोन त्याच्या बायकोने उचलला. ते म्हणाले, "मेघा बाळा, पटकन टीव्ही लाव आणि न्यूज चॅनल ऑन कर." मेघाने पटकन टीव्ही चालू केला तर समोर एक बातमी येत होती. न्यायालयात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एका वृद्ध महिलेचा, जिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे, तिच्या पतीने FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आणि हे ऐकून धक्का बसेल की ज्याच्यावर हत्या करण्याचा आरोप आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून कॅबिनेट सेक्रेटरी सुशांत कुमार आहे. हे ऐकून सुशांत आणि मेघाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. टीव्ही स्क्रीनवर अशोकराव दिसले तर सांगा, "सर, जर तुमच्या पत्नीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे तर तुम्ही तुमच्या मुलावर हत्या करण्याचा आरोप कसा करू शकता?" तेव्हा अशोकराव म्हणाले, "बघा मॅडम, ही एक हत्या आहे. माझ्या मुलाच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. जर माझ्या पत्नीला वेळेत उपचार मिळाले असते तर आज ती जिवंत असती. माझ्याकडे थोडेही पैसे नव्हते. माझा मुलगा मोठा अधिकारी आहे. तो जर वेळेवर पैसे घेऊन आला असता तर आज माझी सुनंदा जिवंत असती. मला असं वाटतं की आज अनेक वृद्ध लोक अशा समस्येमधून जात आहेत आणि मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो, मला माझी समस्या सर्वांसमोर मांडण्याची संधी दिली. मला पूर्ण विश्वास आहे की मला न्याय नक्कीच मिळेल." हे ऐकून मेघाच्या पायाखालची जमीन सरकली आणि सुशांतला जणू काही अंगावर कोणीतरी वार केले आहे असे वाटू लागले. जेव्हा अशोकराव घरी आले तेव्हा त्यांना सुशांतचा फोन आला. "हॅलो बाबा, तुम्ही तुमच्या मुलासोबत असं कसं करू शकता?" तेव्हा अशोकराव म्हणाले, "बेटा, आता न्यायालयातच बोलू." आणि त्यांनी फोन ठेवला. हळूहळू एका IAS अधिकाऱ्यावर खटला दाखल झाल्याची बातमी संपूर्ण शहरात आगीसारखी पसरली आणि याच कारणामुळे सुशांतला नोकरीवरून निलंबित करण्यात आले. आता केस कोर्टात गेली. तेव्हा कोर्टासमोर अशोकरावांनी सांगितले की माझ्या पत्नीला माइल्ड हार्ट अटॅक आला होता आणि तिला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. म्हणून मी तिला एका मोठ्या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेलो. परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांनी माझ्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. "आधी 5 लाख रुपये काउंटरवर ठेवा, तरच तुमच्या पत्नीवर उपचार केले जातील," त्यांनी मला सांगितले. माझ्याजवळ खिशात 10,000 रुपये देखील नव्हते. म्हणून मी माझ्या मुलाला सुशांतला फोन करायला सुरुवात केली. खूप फोन केले परंतु त्याने एकही फोन उचलला नाही. त्यानंतर मी त्याच्या बायकोला म्हणजेच सुनबाईला देखील 10-12 फोन केले. तिनेही माझा फोन उचलला नाही. आता माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. मुलगा एवढा मोठा अधिकारी, परंतु मी माझ्या बायकोवर उपचार करायला पैसे कुठून आणणार होतो? म्हणून मी डायरेक्ट तिला तिथून घेऊन सरकारी रुग्णालयात निघालो. परंतु तिची परिस्थिती खूपच गंभीर होती आणि जाता जाता रस्त्यातच तिचे निधन झाले. आज फक्त उपचाराच्या अभावामुळे आणि पैसा वेळेत न मिळाल्यामुळे माझी बायको हे जग सोडून गेली आहे आणि या सर्वाला कारणीभूत माझा मुलगा आणि सुनबाई आहे. हे सगळं ऐकल्यानंतर समोरून सुशांतचे वकील म्हणाले, "तुम्ही पुन्हा पुन्हा सुशांतला फोन करायला पाहिजे होतं. त्याने कधी ना कधी तुमचा फोन उचललाच असता आणि तो तिथे आला असता. परंतु तुम्ही तसं केलं नाही आणि डायरेक्ट बायकोला घेऊन निघून गेलात." तेव्हा अशोकराव रागाने म्हणाले, "अगदी चुकीचं आहे जज साहेब. तुम्ही डॉक्टरला विचारा की मी किती वेळ तिथे थांबलो होतो. किती वेळा माझ्या मुलाला फोन लावला. जेव्हा कुठून काही मदत मिळाली नाही तेव्हा मी माझ्या पत्नीला सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जात होतो की कदाचित तिचे प्राण वाचतील. याची जास्त वाट पाहिली असती तर याने एकच फरक पडला असता की माझी पत्नी रस्त्यावर मरायची, ती दवाखान्यात मेली असती." हे सगळं ऐकून जजने पुढील सुनावणीची पुढची तारीख दिली. सुनावणी संपल्यानंतर जसे अशोकराव बाहेर आले तसे मीडियाचे लोक त्यांचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी तयार उभे होते. एक साधा माणूस असताना त्यांनी ज्या पद्धतीने गोष्टी मांडल्या होत्या ते पाहून मोठमोठ्या वकिलांनी त्यांच्यासमोर गुडघे टेकवले असते. पुढील सुनावणीमध्ये जज साहेबांनी अशोकरावांना विचारलं,
शेवटी तुम्हाला काय हवं आहे? तेव्हा अशोकराव म्हणाले, जज साहेब, मला 2-2.5 कोटी रुपयांची रक्कम हवी आहे. हे ऐकून जज साहेब म्हणाले, पण इतके पैसे का? मग अशोकराव म्हणाले की आजपर्यंत मी माझ्या मुलावर जेवढे पैसे खर्च केले आहेत त्याचा एकूण अंदाजे खर्च 2-2.5 कोटी रुपयांमध्ये होतो. तेव्हा सुशांतचे वकील म्हणाले, मिस्टर अशोक, तुम्ही वेडे झाले आहात का? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती रक्कम मागत आहात त्या? तेव्हा अशोकराव म्हणाले, जेव्हा सुशांत 5 वर्षाचा होता तेव्हा मला कळालं की त्याला हृदयाची एक गंभीर समस्या आहे. यावर उपचार फक्त ऑपरेशनने होऊ शकतो आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च होणार होते. त्यावेळी इतके पैसे माझ्याकडे नव्हते. त्याच्या उपचारासाठी आम्ही आमची गावची जमीन विकली. जर आज ती जमीन माझ्याकडे असती तर लाखो रुपये नाही तर कोट्यवधी रुपये आत्ता मला मिळाले असते. म्हणून मला माझ्या मुलाकडून त्या जमिनीची अर्धी किंमत तरी हवी आहे आणि त्याचबरोबर मला ते पैसे हवे आहेत जे मी माझ्या मुलाच्या शिक्षणावर खर्च केले. सुशांतला IAS अधिकारी बनायचं होतं, पण त्यासाठी चांगल्या कोचिंगची गरज होती, ज्याची फी इतकी जास्त होती की ती मला परवडू शकत नव्हती. म्हणून त्याच्या शिक्षणासाठी मला लाखो रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं, ज्या कर्जाचे हप्ते मी आजपर्यंत भरत आहे. मी दिवसरात्र मेहनत करून माझ्या मुलाला मोठं केलं आणि आज जेव्हा तो IAS अधिकारी बनला आहे तेव्हा त्याने आम्हाला जुन्या घरात सोडून स्वतःच्या पत्नीसोबत एका आलिशान बंगल्यात राहायला सुरुवात केली. त्यानंतर तो आमच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त झाला. आम्ही आमच्या एकुलत्या एक मुलाचा चेहरा पाहण्यासाठी आसुसलेलो होतो. असं म्हणत अशोकरावांचे डोळे पाणावले. या सगळ्या गोष्टींमुळे माझी पत्नीही गंभीर चिंतेत राहू लागली होती आणि कदाचित त्यामुळे तिला हार्ट अटॅक आला. मग गहिवरलेल्या आवाजात अशोकराव म्हणाले, जज साहेब, जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात इतके व्यस्त होतात की ते आपल्या आईवडिलांना विसरतात. खरं सांगायचं तर मी त्याच्यासाठी जेवढे पैसे खर्च केले त्याला जर माझी किंमत नाही तर त्याने हे सर्व पैसे मला परत द्यायला हवेत. अशोकरावांची ही विनवणी ऐकून कोर्टात बसलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. कोर्टाची सुनावणी झाल्यानंतर सुशांत आणि मेघा घरी पोचले. तेव्हा मेघाचे वडीलसुद्धा तिथे पोचले. मेघा स्वयंपाकघरात चहा बनवायला निघाली. तेव्हा सुशांत म्हणाला, मेघा, खरं सांग, तुला माहिती होतं ना की त्या अनोळखी नंबरवरून बाबा फोन करत होते? हो, मला माहिती होतं आणि मी जाणून बुजून फोन उचलला नाही, कारण मला माहिती होतं की त्यांचा फोन उचलला तर त्यांचे कायमचे रडगाणे पुन्हा सुरू करतील, म्हणून मी फोन उचलला नाही. पण मेघा, फक्त तुझ्यामुळे आज मी एवढ्या मोठ्या अडचणीमध्ये सापडलो आहे. पण यात माझी काय चूक आहे? जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन केला होता तेव्हा मी फोन उचलला होता. त्याचवेळी त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आईची तब्येत बिघडली आहे ते. त्यानंतर सुशांतला आपला सासरा म्हणाला, पप्पा, मला वाटते जे पैसे माझे वडील मागत आहे ते पैसे मी त्यांना द्यायला पाहिजेत. हे ऐकून मेघा रागाने म्हणाली, कधीच नाही. आजपर्यंत तुझ्या वडिलांना तुझ्यावर जेवढेही पैसे खर्च केले आहेत ते त्यांचं कर्तव्य होतं. सगळे आईवडील आपल्या मुलांसाठी हे करतात. त्यांनी काही नवीन केलेलं नाही की जे पैसे खर्च केले आहे त्याची मागणी करत आहेत. आपली एवढी बदनामी केली आहे, त्यांना एक फुटकी कवडीसुद्धा मी देणार नाही. मेघा, बंद कर ही बकवास. आधीच मी खूप त्रस्त आहे. सुशांत रागाने ओरडला. तेव्हा त्याचे सासरे म्हणाले, माझ्याकडे एक युक्ती आहे ज्याने साफही मरेल आणि लाठीही तुटणार नाही. सुशांतच्या सासऱ्याने तो प्लॅन सुशांतला सांगितला. तेव्हा त्या दोघांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तुम्ही बघाच पुढच्या सुनावणीत कशी बाजी पलटते ते, असं बोलून त्यांनी कोणाला तरी फोन लावला. पुढील सुनावणीच्या वेळी जेव्हा अशोकराव कोर्टात आले तेव्हा तिथे उभे असलेले सगळे पत्रकार त्यांचे व्हिडिओ शूट्स बनवायला लागले. तेव्हा अशोकरावांच्या कानावर एका पत्रकाराचा आवाज आला, अशा नालायक मुलाला फाशीच मिळायला पाहिजे, ज्यामुळे त्याच्या वडिलांना इतका त्रास सहन करावा लागला. हे ऐकून अशोकराव मागे वळाले आणि म्हणाले, सुशांत माझा मुलगा आहे. हा खटला दाखल करण्यामागे माझा एकच उद्देश आहे की मी त्याला धडा शिकवू शकेल. फक्त त्यालाच नाही तर आजच्या पिढीला, जी हा विचार करते की वृद्ध माणूस जणू काही निरुपयोगी आणि जुन्या वस्तूंसारखा आहे. सुनावणी सुरू झाली तेव्हा सुशांत वकिलांसमोर कटघऱ्यात उभा राहिला. त्याने सांगितले की त्याच्या वडिलांना विसरण्याचा आजार आहे. हे ऐकून अशोकरावांना मोठा धक्का बसला. यानंतर सुशांतच्या वकिलांनी अशोकरावांच्या वकिलांना विचारलं तर त्यांनीसुद्धा खोटी साक्ष दिली आणि म्हणाले, अशोकरावांना विसरण्याची बिमारी आहे. परंतु अशोकरावांनी स्वतःला खरं सिद्ध करून दाखवलं.
शेवटी जज साहेबांनी निकाल सांगितला. कोर्ट सुशांतवर हत्या केल्याचा गुन्हा दाखल करू शकत नाही, परंतु अशोकरावांनी जेवढी रक्कम त्याच्याकडे मागितली आहे तेवढी रक्कम 1 महिन्याच्या आत सुशांतला त्यांच्याकडे जमा करावी लागेल, असा कोर्टाचा आदेश आहे. आणि ती रक्कम जर त्याने जमा केली नाही तर कोर्ट त्याच्यावर कठोर कारवाई करेल. अशा प्रकारे सुशांत त्याच्या वडिलांना पैसे देण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करू लागला आणि सुशांतला धडा शिकवण्यासाठी अशोकरावांनी अशा प्रकारे कोर्टाची मदत घेतली, कोर्टाकडे धाव घेतली आणि सर्वच मुलांपुढे आणि त्यांच्या बायकांपुढे एक आदर्श निर्माण करून ठेवला की बाप हा बापच असतो, त्याला कधीही कमकुवत, निरुपयोगी समजू नका. तो जेव्हा स्वतःवर येईल तेव्हा इकडची दुनिया तिकडे करून ठेवेल, जसं अशोकरावांनी स्वतःच्या मुलाला धडा शिकवला होता. तर मित्रांनो, आजच्या या कथेमध्ये अशोकरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटला का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.